अपात्र ठरलेल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचे पैसे परत घेतले जाणार आहे, अशी कारवाई होणार आहे, काय होणार? नुसता संभ्रम तयार करतायत. जे लाडक्या बहिणीचे अधिकृत लाभार्थी आहेत नियमाप्रमाणे, आणि जो शासन निर्णय झाला होता लाडक्या बहिणीबद्दलचा, त्यामध्ये कुणी गैरफायदा घेतला असेल तेवढाच रिव्ह्यू होणार आहे. बाकी योजना जशी आहे तशीच आहे, तशीच चालणार आहे. विरोधक कांगाव करतायत, पण योजना तशीच चालणार. तर आपण पाहिलेलं असेल, लाडकी बहीण योजनेबद्दल अतिशय मोठी बातमी या ठिकाणी आलेली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. अपात्र व्यक्तीने लाभ घेतला असल्यास त्यांचे पैसे परत घेणार असं बोललं जात आहे. त्यातच निवडणुका जिंकण्यासाठी ही योजना आणल्याचा आरोप विरोधक करतायत. यावर आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलं. त्यांनी आपण काय म्हटलेलं आहे व्हिडिओच्या सुरुवातीला देखील तुम्ही पाहिलेला असेल. ज्यांनी योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला त्यांची फक्त चौकशी केली जाईल असं ते म्हणालेत, आणि जशी योजना चालू आहे तशीच पुढं चालू राहील असं त्यांनी म्हटलेलं आहे. जे पात्र आहेत त्यांना लाभ भेटत राहील असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. तर ही मोठी अपडेट या ठिकाणी स्वतः त्यांनी दिलेली आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांना हा प्रश्न विचारण्यात आलेला होता, त्याच्यावरती ही माहिती दिलेली आहे. त्याचसोबत बघा, लाडकी बहीण योजना राज्यभरात चर्चेचा विषय राहिला. योजना पुढे कार्यान्वित राहणार की नाही, इथपासून ते आता सरकार निकषांची वार्ता करत आहे, त्यामुळे निकषात नेमके कोण बसणार, तरी कोण, असा सवाल उपस्थित केला जात होता. परंतु स्वतः कृषी मंत्री यांनी देखील या ठिकाणी त्याबद्दलची माहिती दिलेली आहे. लाडकी बहीण योजना आणि नमो शेतकरी महासन्मान योजना यापैकी कोणत्याही एका योजनेची तुम्हाला निवड करावी लागणार आहे, अशी देखील चर्चा आता करण्यात आलेली आहे. त्यातच कृषी मंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा की नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ घ्यायचा हे महिलांनी ठरवावं असं देखील या ठिकाणी बोललेलं आहे. तर निकषात जे बसतील, जे पात्र असतील त्या सर्वांना लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटत राहील अशी देखील माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आतापर्यंत तुम्हाला एकूण जे आहेत 6 हप्ते लाडकी बहीण योजनेचे 9,000 रुपये या ठिकाणी भेटलेले असतील. तुमच्या आतापर्यंत पैसे आलेत की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. डिसेंबरचा 6वा हप्ता देखील बऱ्याच लाडक्या बहिणींना जमा करण्यात आलेला आहे. परंतु आता जी प्रतीक्षा लागली ती म्हणजे 7व्या हप्त्याबद्दलची. 7वा हप्ता देखील लवकरच या ठिकाणी वाटप केला जाईल अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे. कारण की योजना पुढे अशी चालू राहील असं देखील सांगितलेलं आहे. ज्या पात्र बहिणी आहेत, पात्र लाडक्या बहिणी आहेत, त्यांना कुठलीही टेन्शन घ्यायची गरज नाही. त्यांची योजना कायमस्वरूपी चालू राहील असंही सांगण्यात आलेलं आहे. ज्याच्यामध्ये पुढं अजून अशी माहिती देण्यात आलेली आहे की जर एखाद्या महिलेने दोन्ही योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यापैकी एका योजनेचा लाभ जो आहे कुठल्याही एका योजनेचा घ्यावा लागेल असं देखील या ठिकाणी कृषी मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. कारण की असा GR काढण्यात आलेला होता लाडकी बहीण योजनेचा. त्यामध्ये अशी अट होती की लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही कुठल्याही इतर शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा किंवा लाभ घेत नसावेत. त्याच्यामुळं फक्त दोन्हीपैकी कुठल्याही एका योजनेचा लाभ या ठिकाणी लाडक्या बहिणींना भेटेल असं देखील सांगण्यात आलेलं आहे. त्याचसोबत स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी माहिती दिलेली आहे की सध्या ज्या न्यूज प्रसिद्ध होत आहेत की लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेतले जाणार, सरसकट छाननी केली जाणार, त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं की लाभार्थ्यांकडून परत पैसे घेतले जात आहेत. अशाची चुकीचे वृत्त प्रसिद्ध केले जात असून अशा चुकीच्या माहितीला आपण बळी पडू नये ही नम्र विनंती त्यांनी केली. आणि अशा प्रकारे कोणतीही सरसकट अर्जाची फेरछाननी देखील सुरू नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे बघा, सरसकट कुणाचेही अर्ज तपासले जाणार नाहीत. या ठिकाणी जे फक्त अपात्र असतील अशाच लाडक्या बहिणींचे अर्ज तपासले जातील. सरसकट कुणाचेही अर्ज तपासले जाणार नाहीत. आणि जे अपात्र असतील त्यांच्याबद्दलचीच या ठिकाणी छाननी केली जाईल आणि कुणाचेही सरसकट पैसे परत घेतले जाणार नाहीत असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं. कारण की स्वतःहून ज्यांनी अर्ज केला आहे की बाबा आम्ही या योजनेमध्ये बसत नाहीत, आम्ही या योजनेचा लाभ जो भेटला आहे तो परत करतोय, अशा पद्धतीने या ठिकाणी जी धुळ्यामधली घटना आहे त्याच्याबद्दलची ही माहिती देण्यात आलेली होती. त्याच्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. कुणाचीही सरसकट छाननी केली जाणार नाही किंवा पैसे देखील परत घेतले जाणार नाहीत. ही योजना अशीच कायमस्वरूपी चालू राहील असं देखील याच्यामध्ये म्हटलेलं आहे. तर ही देखील एक महत्त्वाची माहिती या ठिकाणी त्यांनी स्वतः दिलेली आहे ट्विट करून. त्याचसोबत बघा, आता लाडकी बहीण योजना जी आहे याच्याबद्दल तुम्हाला आतापर्यंत 1500 रुपयांनी या ठिकाणी लाभ भेटत आलेला आहे. परंतु जी सरकारनं, महायुती सरकारनं निवडणुकीदरम्यान वचन दिलं होतं की जर महायुती सत्तेमध्ये पुन्हा आली तर महिलांना योजनेमधून 2100 रुपये दिले जातील. त्यामुळे महिलांची रक्कम जी वाढणार होती त्याची प्रतीक्षा जी आहे या ठिकाणी लागलेली आहे महिलांना आता, की रिपोर्टनुसार नवीन वर्षात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 1500 रुपयामध्ये वाढ करून 2100 रुपये केले जाऊ शकतात
अशी या ठिकाणी माहिती देण्यात आलेली होती आणि 21 रुपयाचं वचन देखील देण्यात आलेलं होतं. तर हे पैसे नेमके मग कधीपासून भेटतात त्याविषयी स्वतः महिला व बालविकास मंडळांनी सांगितलं की लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे 1500 रुपये जो आता आम्ही सध्या देतोय, त्याची जी योजना चालू केली होती त्यावेळी जो अर्थसंकल्प मांडला गेलेला होता, म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं, त्यामध्ये योजनेची घोषणा करण्यात आली होती. त्यामध्ये 1500 रुपयांनी या योजनेची तरतूद करण्यात आलेली होती. परंतु त्या ठिकाणी आता पुढचा ज्यावेळेस अर्थसंकल्प मांडला जाईल, म्हणजेच या ठिकाणी बघा अर्थसंकल्प ज्यावेळेस मांडला जातो मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये मांडला जातो, मग त्यावेळेस त्यामध्ये तुम्हाला 1500वरनं 2100 रुपयाची तरतूद केली जाईल आणि त्याच्यानंतर मग तुमचा हप्ता जो असणार आहे 600 रुपयांनी वाढ करून 2100 रुपयांनी सुरू होणार आहे आणि ही 100% वाढ आम्ही करणार आहोत असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं लाडक्या बहिणींचे 2100 रुपये देखील तुम्हाला या ठिकाणी मार्च किंवा एप्रिल महिन्यापासून या ठिकाणी भेटण्याची शक्यता आहे. ती देखील वाढ तुमची केली जाणार आहे. ठीक आहे, तर ह्याच्याबद्दलची तुमची प्रतीक्षा असेल तर तुम्हाला अजून थोडीशी प्रतीक्षा करावी लागणार आहे. जोपर्यंत अर्थसंकल्प मांडला जात नाही तोपर्यंत या ठिकाणी तुम्हाला 1500 रुपयांनीच काय केलं जाणार आहे, हप्ता जो आहे तो दिला जाणार आहे. कारण की वर्षभरामध्ये कधीही अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी तशी तरतूद करता येत नाही. ज्यावेळेस अर्थसंकल्प मांडला जातो तेव्हाच त्याची तरतूद होते. मग अर्थसंकल्प मांडला की तुम्हाला 2100 रुपयांनी देखील तुमचे पैसे भेटायला चालू होणार आहेत. आता महत्त्वाची माहिती आलेली ती म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारीचे पैसे कधी जमा होणार त्याबद्दलची समोर मोठी अपडेट आलेली आहे. बघा, लाडकी बहीण योजनेत महिलांना 1500 रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यात आलेला आहे. त्यानंतर आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचं लक्ष लागलेलं आहे. त्याबद्दलची ही मोठी अपडेट आहे. महाराष्ट्राची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी सुरू करण्यात आली, लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला 1500 रुपये मिळतात. लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि तो डिसेंबरमध्येच पूर्णपणे देण्यात आलेला आहे. आता जानेवारी महिना चालू आहे, तर ह्या जानेवारी महिन्याचा पैसे कधी भेटतील त्याबद्दल तुम्हाला ही प्रतीक्षा लागलेली असेल. आतापर्यंत भेटलेले सर्व पैसे तुमचे खर्च झालेले असतील, तुमचे झालेत की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तुम्ही 7व्या हप्त्याची प्रतीक्षा करताय तेही कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून सर्वांना महत्त्वाची माहिती समजेल. तर आता हे पैसे जमा झाल्यानंतर डिसेंबर महिन्याच्या 6व्या हप्त्यापर्यंतचे आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे महिलांचे लक्ष लागलेलं आहे. तर लाडकी बहीण योजनेत या आठवड्यात म्हणजेच या ठिकाणी जानेवारीच्या आठवडा जो आहे दुसरा आणि या ठिकाणी तिसरा या आठवड्यामध्ये तुमचे पैसे या ठिकाणी जमा होण्याची शक्यता आहे लाडकी बहीण योजनेचे. तर बघा, कधीही लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत कधी जमा होतात तर शेवटचा जो आठवडा आहे, चौथा आठवडा किंवा तिसरा आठवडा किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये पैसे या ठिकाणी जमा होतात. तर तुम्हाला आता जानेवारी महिन्याचा जो लाभ असणार आहे, जानेवारीच्याच महिन्यामध्ये तुम्हाला जानेवारीचे पैसे भेटतील. दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये हे जानेवारी महिन्याचे पैसे जमा होऊ शकतात. त्यामुळे महिलांना लवकरच पैसे याचे देखील मिळणार आहेत. संक्रांती आधी महिलांना 7वा हप्ता द्यावा अशी देखील या ठिकाणी बऱ्याच महिलांची मागणी असेल. कारण की बघा, संक्रांत जी आहे या ठिकाणी दुसऱ्या आठवड्यामध्ये आहे, त्याच्यामुळे दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्येच हे पैसे जमा होऊ शकतात. संक्रांती आधी संक्रांतीच्या अगोदर देखील सरकार या ठिकाणी पैसे जमा करण्याचा निर्णय घेऊ शकतो सणाच्या तोंडावरती. कारण की याच्या अगोदरही बघा, दिवाळीच्या सणाच्या निमित्तानं दिवाळीच्या तोंडावरती ॲडव्हान्स हप्ता देखील जमा करण्यात आलेला होता. तसंच मागे देखील या ठिकाणी अगोदरच पैसे जे आहेत सणाच्या अगोदरच पैसे काही जमा झाले होते, मागचे पहिला किंवा दुसरा हप्ता असेल. अशा पद्धतीने हा देखील तुमचा जो 7वा हप्ता आहे हा लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा, तो देखील संक्रांतीच्या निमित्ताने लवकर दिला जाऊ शकतो. त्यामुळे संक्रांत तुमची गोड होऊ शकते. तर हा हप्ता देखील तुम्हाला जानेवारी महिन्यामध्येच भेटेल, परंतु शक्यता आहे की दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये पैसे येण्याची या ठिकाणी वर्तवली जात आहे. तर लाडकी बहीण योजनेबद्दलची ही संपूर्ण अपडेट तुम्हाला आजच्या तारखेची दिलेली आहे. याच्याबद्दल अजून जशी नवीन अपडेट येईल तशी वेळोवेळी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल. सध्या या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. अजून याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा व लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना महत्त्वाची अपडेट समजेल. धन्यवाद.